जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 12 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक महिला मिसिंग आहे याची तक्रार तिच्या नवऱ्याने दाखल केली. त्याच दिवशी पंढरपूर ग्रामीण हद्दीमध्ये नदीच्या किनारी जो गुरसाळे ब्रिज आहे त्याच्या खाली एक अननोन अशी डिकम्पोज असलेली कुजलेली अवस्थेमध्ये एक महिलेची नग्न अवस्थेत डेड बॉडी मिळाली. त्यावेळेस तर ते काही लिंक लागली नाही, परंतु 1 महिन्यानंतर जेव्हा इतर पोलीस स्टेशन व इतर जिल्ह्यामध्ये अशी ती अननोन डेड बॉडीशी संबंधित काही माहिती मिळते का याबाबत तपास केल्यावरती शहरमध्ये एक मिसिंग दाखल आहे महिलेचं, जिचं वर्णन जवळपास सारखं आहे अशी माहिती PI पंढरपूर ग्रामीण यांना मिळाली. त्याच्यानंतर ती जी काही मिसिंग व्यक्ती होती तिचे जे काही संबंधित व्यक्ती आहे, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तिची एक मैत्रीण आहे, तिने त्या डेड बॉडीवरती असणारे जे काही वेगवेगळे ज्वेलरी आहेत त्या आयडेंटिफाय केल्या. तिच्या हातात जे काही काळे धागे होते, पायाला सुद्धा काळा धागा होता, तो आयडेंटिफाय केला. कारण की ती डिसीज्ड होती, कुजलेली बॉडी होती, त्याच्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मैत्रिणीने ती बॉडी ओळखली. त्याच्यानंतर ती जी काही डेड बॉडीची ओळख पटली. त्याच्यानंतर तपास सुरू झाला. त्या मिसिंग महिलेची जे काही कलिग्स आहेत ती ऍक्च्युली एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तिथले कलिग्स, तिचे मैत्रिणी, तिचे घरातले व इतर कोणी सस्पिशियस पर्सन्स यांना पोलीस स्टेशनमध्ये व आमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये त्यांना चौकशी करण्यात आली. आणि चौकशीमध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या, काही तथ्य निष्पन्न झाले. एक व्हॉट्सअपवरती जो काही डिॲक्टिव्हेटचा जो टाइम आहे त्याच्यानंतर एक वॉटर पार्कला जाणार आहे असं एक तासानंतर स्टेटस त्या ठिकाणी आढळलं. म्हणजे मोबाईल स्विच ऑफ होता, परत स्विच ऑन केला गेला, स्टेटस ठेवलं गेलं, परत स्विच ऑफ झाला. आणि जे लोकेशन होतं शेवटचं तिचं मोबाईलचं ते सुद्धा आयडेंटिफाय केलं गेलं. त्यामध्ये दाट संशय तिच्या जो काही पती आहे त्यावरच आला. आणि त्यानुसार पुढे तपास सुरू झाला. तर टेक्निकल एव्हिडन्सेस अनालाइज केल्या आणि त्यानंतर एकूण अशी निष्पन्नता झाली की हा जो काही प्रकार आहे तो त्या मिसिंग महिलेच्या पतीनेच केलेला होता. अनेक वर्षापासून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वाद होते, पर्सनल इश्यूज होते आणि काही असे अफेअर्स असण्याचे काहीतरी संशयास्पद एकमेकांमध्ये भांडण होत होते. त्याच्या अनुषंगाने एक दिवस दुपारी 12 वाजता गळा दाबून जो काही मृत्यू आहे त्या महिलेचा तो घडला होता. आणि त्याच्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ केला त्या आरोपीने. त्यानंतर परत स्विच ऑन केला. संशय स्वतःवर न येण्यासाठी वॉटर पार्कचं